गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंद या राघवाचा. श्रीराम. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. आजच्या चिंतनामध्ये जे श्रोते उपस्थित आहेत, त्या श्रोत्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला आत्मा नमस्ते. आपण बराच खंड पडलेला आहे, थोडीशी रिव्हिजन घेऊ मागच्या. आज आपला समास जो आहे तो चौथा आहे. जुना दासबोध 21 समासी, त्यातला चौथा समास आहे. 3 समास आपण मागे पाहिलेले आहेत. जुना दासबोध आणि नवा दासबोध यामधला फरक म्हणजे हा दासबोध जो आहे हा समर्थांनी त्यांच्या साधना काळात लिहिलेला आहे. म्हणजे वयाच्या 12व्या वर्षी जेव्हा समर्थ आंतरपाठ म्हणजे विवाह जे उभे होते, आंतरपाठ धरल्यावर सावधान हा शब्द ऐकल्यावर पळून गेले आणि ते तिथून डायरेक्ट टाकळी येथे आले. आणि टाकळी इथल्या त्या संगमामध्ये त्यांनी 12 वर्ष तपश्चर्या केली. त्याच्यामध्ये गायत्री पुरश्चरण केलेलं आहे. म्हणजे वयाच्या 12व्या वर्षी नंतर ते पळून आल्यानंतर 12 ते 24 ह्या कालावधीमध्ये हा दासबोध लिहिला गेलेला आहे. आणि हा दासबोध लिहिला गेलेला आहे म्हणून ह्याला जुना दासबोध म्हणलेला आहे. कारण दासबोधाची ही पहिली आवृत्ती आहे म्हणून ह्याला जुना दासबोध म्हणला आहे. आणि आत्ताचा जो आपला प्रचलित दासबोध आहे, की दासबोध म्हटलं की सगळ्यांना 200 समासाचा जो दासबोध आहे तो आठवतो, बरोबर आहे. कारण तो समर्थांनी म्हणजे 24व्या वर्षानंतर परत 12 वर्ष जेव्हा त्यांनी भारत भ्रमण केलं, म्हणजे त्यांना आत्मसाक्षात्कार झाला समर्थांना आणि त्यांनी भारत भ्रमण केलं. आणि भारत भ्रमणामध्ये त्यांनी त्यावेळची जी परिस्थिती पाहिली भारताची, थोडी बहुत आत्ता तशीच परिस्थिती आहे, समर्थकालीन होती तशीच. मुसलमानांचं मिलेंछांचं राज्य त्यावेळेस होतं. मिलेंछ म्हणजे शत्रू किंवा मुसलमान, आणि त्यावेळेसचा जो शत्रू होता तो मुसलमानच होता. आणि त्यांनी सगळी म्हणजे सगळ्या शाह्यांनी संपूर्ण भारत आक्रमला होता. आदिलशहा, निजामशाही, कुतुब मिनार म्हणजे कुतुबशाही, त्याच्यानंतर औरंगजेब, ते तख्त, दिल्लीचं तख्त, अशा पद्धतीने सगळ्या बाजूनी संपूर्ण भारत देश हा गांजलेला होता, त्रासलेला होता. आपल्यातले ज्येष्ठ सरदार की जे पराक्रमी होते ते सुद्धा त्या म्लेंछांच्या दरबारात चाकरी करायचे. हे समर्थांनी म्हणजे उत्तर भारतापासून समर्थांनी कृष्णा खोऱ्यामध्ये येऊन एवढी भ्रमंती, अख्खं भारतभर भ्रमंती केली. आणि मग त्यांना जे निरीक्षण आहे, समर्थांचं निरीक्षण अतिशय सूक्ष्म निरीक्षण आहे, आपल्याला प्रत्येक वेळेस लक्षात येईल. आणि त्यांनी ह्या समासामध्ये सुद्धा लक्षात येईल गुरूंची भोंदू गुरु म्हणजे काय, भ्रष्ट गुरु म्हणजे काय, लबाड गुरु म्हणजे काय, हे सांगताना इतकं सूक्ष्म निरीक्षण शक्ती आहे. म्हणजे समर्थ एक तर मानसोपचार संशोधक होते असं म्हणायला पाहिजे. मनाचे श्लोक लिहिले, त्याला मनोपनिषद म्हणतात. विनोबा भावे म्हणजे 4 उपनिषद आहेत, त्याच्यामध्ये मनोपनिषद असं एक त्याचं नाव दिलेलं आहे. आणि असे समर्थ जेव्हा भारत भ्रमण केल्यानंतर त्यांना जे जाणवलं ना, त्यांच्याकडे असंख्य प्रश्न पडले समर्थांसमोर की
त्यांचे जे हा दासबोध लिहिताना त्यांच्याकडे फक्त एकच शिष्य होता, तो म्हणजे छोटासा उद्धव. आपण पाहिलेलं आहे. म्हणजे मी थोडीशी पुनरावृत्ती का करते, तर आपली गाडी जी डिरेल झालेली आहे ती थोडीशी मार्गावर येईल, म्हणजे हा समासाचं जास्त तुम्हाला काय म्हणतात त्याला लक्षात येईल ह्या समासाविषयी. आणि म्हणजे समर्थ किती 12 ते 24 वर्षाच्या कालावधीतले आत्मसाक्षात्कार होण्याचा जो तपश्चर्येचा जो कालावधी आहे तो होता. आणि त्यांचा अवघा 10 ते 12 वर्षाचा शिष्य उद्धव हा समर्थांच्या डोळ्यासमोर होता. आणि समर्थांनी जशी तपश्चर्या केलेली आहे, समर्थांनी तपश्चर्या करून जसं आत्मसाक्षात्कार आत्मारामाला पाहिलेला आहे, तसंच या उद्धवानी सुद्धा आत्मारामाला जाणून घ्यावं, आत्मारामाला प्राप्त करून घ्यावं, ही समर्थांची तळमळ या ग्रंथात आहे. म्हणजे हा त्यावेळेसचा गुरुशिष्य संवादच आहे. आपले सगळे ग्रंथ जर पाहिले, गीता पाहिली, उपनिषद पाहिली, तर ही सगळी गुरुशिष्य संवादच आहेत ह्याच्यामध्ये. म्हणजे गुरु आणि शिष्य प्रश्न करतो आणि शिष्याला उत्तर सद्गुरू. गुरु म्हणजे सद्गुरू, हा इथे लक्षात ठेवायचं. सद्गुरू सगळे प्रश्नाची उत्तरं देतो. आणि आत्ता जरी ह्या कालावधीमध्ये उद्धव शिष्य असला तरी जेव्हा भारत भ्रमण केलं तेव्हा समर्थांच्या समोर अनेक शिष्य होते. अनेक शिष्य म्हणजे बद्ध ते सिद्ध सगळ्या तऱ्हेच्या लोकांना समर्थ भेटलेले होते. म्हणजे एकदम अज्ञानी, म्हणजे समर्थ एके ठिकाणी म्हणतात की एक वेळ अज्ञानी परवडला पण पडत मूर्ख नको, असं समर्थ म्हणतात. म्हणजे काय, अज्ञानी माणसाला काय की त्याला सांगितलं, त्याला समजावलं तर त्याला ते कळेल आणि त्याला लक्षात येईल की हे आपलं अज्ञान होतं. पण पडत मूर्ख म्हणजे तुम्ही जो दासबोध वाचाल ना, तर त्यातला दुसरा जो दशक आहे त्याची सुरुवात मूर्ख लक्षणाने आहे. त्याच्यात मूर्ख काय म्हणजे सांगितलंय, आणि शेवटचा 2:10 जो समास आहे तो पडत मूर्ख लक्षणाने. का बरं असं केलंय? आणि मध्ये सगळी सद्विद्या लक्षणं वगैरे सांगितलेली आहेत. म्हणजे आधी अज्ञानी आहे, तो मूर्ख आहे, आणि पडत मूर्ख म्हणजे सगळं ज्ञान आहे, त्याला सगळं वाचन केलेलं आहे त्यांनी, सगळं समजून घेतलेलं आहे त्यांनी, पण त्याच्या आचरणामध्ये काहीही बदल नाही. आणि दासबोध समर्थांनी सांगितलंय कशासाठी, की त्याचा अभ्यास केल्यावर क्रिया पालटे तत्काळ. आणि भक्तिमार्ग सांगितलेला आहे. भक्तिमार्ग सांगितलेला असल्यामुळे त्या भक्तिमार्गावर सद्गुरूंवर श्रद्धा ठेवूनच जर शिष्याने वाटचाल केली तरच त्याची क्रिया पालटणार, नाहीतर त्याची क्रिया पालटणार नाही. आणि असा जो दासबोध आहे हा 200 समासांचा हा भारत भ्रमणानंतर सांगितला आहे. त्याच्यामध्ये असंख्य शिष्य आहेत, इथे मात्र एकच शिष्य आहे उद्धव. आणि पहिलं नियमाप्रमाणे पहिलं मंगलाचरण केलेलं आहे. मंगलाचरण म्हणजे गणेश, शारदा, जी वाणीची देवता आहे, तिच्या कृतज्ञता म्हणून किंवा धन्यवाद म्हणून की एवढा मोठा ग्रंथ समर्थांकडून पूर्ण झाला, म्हणून ते रामरायांनाच सांगतात की हे माझं काम नाही आहे, हे ग्रंथ निर्मितीचं काम तुझ्या कृपेने झालेलं आहे. समर्थांचे सद्गुरू म्हणजे रामराय, त्यांच्या कृपेने हा ग्रंथ झाला आहे, म्हणून ते सगळं त्याचं कृतज्ञता म्हणूयात, धन्यता म्हणूयात की ही कृपा झाली, त्याबद्दलचं जे स्तवन आहे ते मंगलाचरणात आहे. गणेश म्हणजे परब्रह्म, परब्रह्मतत्व, आदिपुरुष, आणि त्याच्यामधूनच सर्व विद्यांचा उगम आहे. म्हणून आपण म्हणतो ना गणेश बुद्धीची देवता आहे. म्हणून त्या दोघांना स्तवन केलं, वंदन केलं. आणि नंतर पुढचं वंदन जे आहे ते सद्गुरूंना आहे. समर्थांनी पहिल्या ह्या ग्रंथाची सुरुवात करताना सद्गुरूंना वंदन केलेलं आहे. कारण सद्गुरू म्हणजे काय, तर तेच परमात्म तत्व. ते आपण खूप पाहिलं की भवसागरातून तारतात सद्गुरू, सद्गुरू म्हणजे कसे आहेत, सद्गुरूंची कुणाशी उपमा होत नाही. आणि सद्गुरूंचं महात्म्य समर्थांनी पहिल्या समासात खूप सांगितलेलं आहे. दुसऱ्या समासात त्यांनी सगुण रामाचं वर्णन केलेलं आहे. कारण निर्गुणाची उपासना सगळ्यांना सहजपणे शक्य नसते, त्यामुळे समर्थांनी सगुण रूपी रामाचं वर्णन केलेलं आहे. दशरथ पुत्र जो राम आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. तो मर्यादा पुरुषोत्तम आहे. रामाचं जर रामायण किंवा रामकथा जर आपण पाहिली, नरलीला आहे रामायण किंवा रामायणामध्ये राम सर्व म्हणजे रामाचं जर जीवनचरित्र आपण पाहिलं
तर सर्वत्र दुःखच आहे, सर्वत्र दुःख आहे. म्हणजे राज्याभिषेक म्हणून होणार असं सांगितलंय, राजा म्हणून होणार सांगितलंय, वनवासात जातो. वनवासात जातो तर त्याची पत्नी पळवून जाते. सर्वत्र रामाचं पुन्हा राज्याभिषेक होतो, त्याच्यानंतर कोणीतरी काहीतरी बोलतं, लोकनीतीला म्हणून पत्नीचा त्याग करतो. म्हणजे मी हे ढोबळ मनाने सांगितलेलं आहे की राम ही जर आदर्श व्यक्तिमत्व धरलं तर रामाच्या आयुष्यात सगळी दुःखच आहे, तरी सुद्धा रामाची शांतता कुठेही ढळलेली नाही. त्यामुळे रामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हटलं जातं. कृष्णाचं तसं नाही आहे. कृष्ण हा विषयच खूप वेगळा आहे. आपल्याला फक्त रघुनाथ स्वरूप किंवा सगुण स्वरूप का सांगितलं तर तसे गुण हे शिष्या उद्धवा, आता आपण उद्धव हा एकमेव असला असं लिहिलं ना तरी ते बाजूला सोडून हा सगळा उपदेश, हे सगळं मार्गदर्शन आपल्यासारख्या बद्धांना आहे आणि म्हणून आपण या ग्रंथावर चिंतन करत आहोत. दुसरं झालं सगुण रूपातलं. तिसरं सांगितलं समर्थांनी समाज, तो म्हणजे श्रोता आणि वक्ता यांची लक्षणं सांगितलीत. आणि ते तर काय म्हणजे हास्यरस सुद्धा आहे की झोपलेला श्रोता कसा असतो याचं वर्णन समर्थांनी केलंय. तो इकडं पडतो, तिकडं पडतो, त्याच्यानंतर जांभया देतो. म्हणजे सगळ्या 9 रसांचं समर्थांनी समावेश केलेला आहे त्या श्रोता आणि वक्त्या यांची लक्षणं सांगताना. मग ती का सांगितली आहे? ह्या प्रत्येक समासामध्ये काहीतरी सुसूत्रता आहे किंवा एक बांधलेले आहेत ते समास. ती का सांगितली आहे? वक्त्याची लक्षणं, श्रोत्याची लक्षणं. कारण समर्थ सांगतायत की मी म्हणजे ते सद्गुरू आहेत, ते शिष्याला मार्गदर्शन करतायत. कारण शिष्याला सुद्धा आपल्यासारखंच करायचंय. आपण सद्गुरूचं पाहिलं की तुलना जेव्हा आपण करतो, सद्गुरू आकाशासारखा आहे, सद्गुरू कामधेनूसारखा आहे, सद्गुरू कल्पवृक्षासारखा आहे, ही जेव्हा सद्गुरू परिसासारखा आहे अशी जेव्हा आपण तुलना करतो तेव्हा सद्गुरू सगळ्याहून वेगळा आहे. का वेगळा आहे तर परिसाहून सुद्धा सद्गुरू वेगळा आहे. का वेगळा आहे तर परीस जेव्हा लोखंडाला लावलं जातं तेव्हा असं म्हटलं जातं की त्या परिसामुळे लोखंडाचं सोनं होतं, बरोबर आहे. पण ते सोनं झालेलं जे लोखंड आहे ते दुसऱ्या लोखंडाला लावलं तर सोनं होत नाही. पण सद्गुरू कसं आहे, एका शिष्याला जर आत्मस्वरूपाचं दर्शन प्राप्त करून देण्याची कृपा जर सद्गुरूंनी केली तर तो शिष्य हजारो शिष्य निर्माण करतो. ही पात्रता त्या शिष्यामध्ये येते. म्हणून समर्थांनी वक्ता आणि श्रोता ही लक्षणं सांगितली. ही पात्रता कधी येणार आहे? जर त्या शिष्याने सद्गुरू जे सांगतायत म्हणजे वक्ता जे बोलतो आहे ते जर श्रोत्याने नीट ऐकलं तर त्याचं श्रवण होईल. श्रवण म्हणजे काय? नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे नाही. श्रवण म्हणजे ऐकणे नाही. म्हणजे आत्ता आपण सर्वांगाचं कान करून जे ऐकलं जातं त्याला श्रवण म्हणतात. म्हणजे आत्ता आपण इथं बसलेलं आहे, आता मी बोलते म्हणून माझं लक्ष बोलण्यात आहे, नाहीतर आपलं इथं बसलेलं आहे तर आपलं मन कुठंतरी असेल. पाऊस काल सारखा येणार आहे का? काल केवढा पाऊस झाला, मग आता सुटल्यावर आपण कसं जाणार? हे इतके अनंत विचार आपल्या मनामध्ये येत असतात ना, ते नाही यायला पाहिजे. जो वक्ता बोलतो आहे ते श्रोत्याने नीट ऐकलं पाहिजे. इथपासूनच सुरुवात केली आहे समर्थांनी या ग्रंथासाठी. कारण ते जर ऐकलं तरच बाळा तुझं कल्याण. समर्थ उद्धवाला म्हणजे आपल्याला शिष्याला सांगतायत. म्हणून ती लक्षणं सांगितली की कसा वक्ता श्रोता होऊ नकोस किंवा खरा वक्ता कसा असतो असं सांगून 3 समास संपले होते आपले. आता पुढचा समास जो आहे तो सद्गुरू लक्षण आहे. मग आता समर्थांनी वक्ता सांगितला, श्रोता सांगितला, सगळं सांगितलं त्याच्यात. वक्ता कसा असायला पाहिजे, वक्ता कसा नसायला पाहिजे, शिष्य कसा असायला पाहिजे, शिष्य कसा नसायला पाहिजे. मग शिष्याला प्रश्न पडला की मग खरा सद्गुरू कसा ओळखायचा आपण? समर्थ तर सांगतायत की सद्गुरू ओळख, सद्गुरू जाण. मग खरा सद्गुरू आपल्याला कसा जाणता येईल हा प्रश्न शिष्याला पडला. म्हणून समर्थांनी हा सद्गुरू लक्षण हा समास सांगितलेला आहे. आणि हा समास जसाच्या तसा दशक 5 समास 2 म्हणून दासबोधात घेतलेला आहे. हा जुना दासबोध आहे आणि तो 200 समासांचा जो बेलसर आहे. दासबोध म्हणलं की बेलसर आहे असं म्हणतो आपण,
बरोबर आहे ना. त्या दासबोधामध्ये 5-2 म्हणजे दशक 5 समास 2ला तो आलेला आहे. अशा पद्धतीने आता समर्थ सद्गुरूंची लक्षणं शिष्याला सांगतायत. आता ही सद्गुरू लक्षणं सांगताना समर्थांनी गुरु म्हणजे काय सांगितलेलं आहे आणि सद्गुरू म्हणजे काय सांगितलेलं आहे. आणि या गुरूंमध्ये पण समर्थांनी भ्रष्ट गुरु आणि लबाड गुरु म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. समर्थांचं हे वैशिष्ट्यच आहे की कोणताही मुद्दा सांगायचा असेल तर त्याच्याबरोबर ते त्याची एक चांगली बाजू पण सांगतात आणि त्याचबरोबर वाईट बाजू पण सांगतात. वाईट बाजू म्हणजे दोन्ही बाजू ते इतके समर्पकतेने मांडतात की त्यामुळे सार तेवढे घ्यावे, विवेक करावा, हा जो समर्थांचा विचार आहे ना तो शिष्याने करावा आणि त्याची कृती करावी म्हणून समर्थ दोन्हीही गोष्टी सांगत आहेत. आता गुरु म्हणजे काय आहे तर लौकिकात म्हणजे दृश्य जगात आपल्या आपण प्रपंचात म्हणूयात. प्रपंच म्हटलं की आपल्याला फार पटकन कळतं. दृश्य जगत, लौकिक, भौतिक ह्याच्यापेक्षा प्रपंच हा शब्द खूप चांगला आहे. ह्या प्रपंचामध्ये आपल्याला जे जे काही शिक्षण मिळतं ना, म्हणजे उदाहरणार्थ मला तबला शिकायचं आहे तर मी तबला शिकवणारे जे कोणी गुरु आहेत किंवा तबला जे कोणी शिकवतात त्यांच्याकडे मी जाणार, सगळी माहिती घेणार, त्यांचा क्लास लावणार. तो क्लास नियमितपणे करणार याला अभ्यास म्हणतात आणि घरी आल्यावर तो अभ्यास करणे याला सराव म्हणतात. तो सगळं केल्यानंतर मला तबला वाजवता येईल. बरोबर आहे की नाही. हा जो प्रपंचातील तबला वाजवण्याची विद्या देणारा जो गुरु आहे किंवा ज्ञान देणारी जी व्यक्ती आहे ती म्हणजे गुरु. ही लौकिकातील प्रपंचातील गुरु आहे. आता अपात्र गुरु म्हणून समर्थ सांगतायत, लबाड गुरु म्हणून समर्थ सांगतायत आणि भ्रष्ट गुरु म्हणून समर्थ सांगतायत. मी हे का सांगतेय कारण समास 74 ओव्यांचा आहे आणि आपल्याला ओवीप्रमाणे घेतलं तर मला वाटतं आठवडाभर लागेल हा समास समजून घ्यायला. त्यामुळे मी आधी थोडक्यामध्ये सारांश सांगते. अपात्र गुरु म्हणजे काय की आता आपण पाहिलं की तबला शिकवणे ही एक कला आहे. बरोबर आहे. वक्तृत्व शिकवणे, हल्ली तर काय काय शिकवतात ते सगळे गुरु. बरोबर आहे. म्हणजे भौतिक अर्थात ज्या विद्या शिकवल्या जातात ते सगळे गुरु. आता अपात्र गुरु म्हणजे काय तर जारण, मारण, शाबरी विद्या, चेटू ह्या पण विद्याच आहेत ना आपल्याला. म्हणजे त्या आहेत खरं, त्या विद्या पण शिकवणारे गुरु असतात आणि त्यांना तसे शिष्य पण मिळतात. हे अपात्र गुरु म्हणून सांगितलेलं आहे समर्थांनी. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं की जे लोक आहेत त्यांना त्या विद्यांमुळे त्रास होतो. ज्यांच्यावर ती विद्या केली जाते ना, पण हे आहे सत्यात आहे पण हे परमार्थात चालत नाही हे समर्थांना सांगायचंय. म्हणून समर्थांनी हे स्पष्टीकरण दिलंय की हे अपात्र गुरु आहेत की हे विद्या शिकवून ते शिष्याचा पारमार्थिक प्रगती किंवा उन्नती अभ्युदय करत नाही. तर ते काय करतात शिष्याचं अधःपतन करतात अपात्र गुरु. कारण तो शिष्य जेव्हा ही विद्या कोणावर तरी अवलंबतो. बरोबर आहे. आता लौकिकातला गुरु काय करेल, तबला वाजवला कुठेतरी मैफिलीत वाजवेल, लोकांना आनंद देईल ना, तो झाला गुरु. कुठलीही विद्या बघा की त्याने संगीत शिकलं, नृत्य शिकलं भले आणि तो पोटापाण्याचा धंदा असतो बरं का. म्हणजे जो आपण लौकिकात प्रपंचात जे गुरु असतात ना तो व्यवहार असतो की हे शिकलं मग त्याचं काहीतरी मिळवण्यासाठी अर्थार्जनासाठी उपयोग करणं, हे सगळं गुरु ह्या क्षेत्रात येतं. पण अपात्र गुरु काय ह्याच्यामध्ये पण व्यवहार असतो, ह्याच्यामध्ये भरपूर पैशाचा व्यवहार असतो. आणि मग अशा वेळेस आपल्यासारखे लोक ह्या अपात्र गुरूंच्या नादी लागले तर आपण काय करतो, शिष्य बनतो. तिथं विवेक वापरावा. समर्थ सांगतायत की तिथे सावध हो शिष्या तू, तिथे दक्ष हो की ह्या गुरूंना आपण अनुसरायचं का, ह्या गुरूंचं आपण अनुकरण करायचं का. समर्थांचा विवेक
अत्यंत महत्वाचा लाडका आहे. अत्यंत. विवेक म्हणजे काय? विवेक म्हणजे काय तर सार काय आणि असार काय. बुद्धी जी असते ना आपली, ती बुद्धी सगळ्याचे निर्णय घेते. कोणत्या आधारावर निर्णय घेते किंवा त्याचा बेस काय असतो तर इंद्रियांद्वारे मनाला जी माहिती मिळते ती माहिती मनाकडून बुद्धीकडे येते. बुद्धी आणि मन म्हणजे काय? मन आणि बुद्धी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. गीतेमध्ये सांगितलेलं आहे की चिन्मयानंद सांगतात की एकाच नाण्याच्या ह्या दोन बाजू आहेत. बाह्य बाजू आहे त्याला मनस असं म्हटलं जातं, ते मन. संकल्प विकल्प करणं हे त्याचं कार्य आहे. आणि अंतर्बाजू जी आहे ती बुद्धी आहे. आणि ही जी बुद्धी आहे हा निर्णय करते की मनाकडून जी काही माहिती आलेली आहे ती माहिती योग्य आहे का अयोग्य आहे. आता आपण एवढंच समजून घेऊयात, कारण पुढे देहबुद्धी आत्मबुद्धी येणार आहे तेव्हा आपण याचा विचार करूयात. त्यामुळं हे जे अपात्र गुरु असतात हे शिष्याचंच नुकसान नाही करत तर ते इतर लोकांचं सुद्धा नुकसान करतात. आणि इतर लोकांचं नुकसान करून त्यांचे जे तळतळाट म्हणतो ना आपण ते पण घेत असतात आणि त्या लोकांना पण हानी पुरवतात असं समर्थ सांगतात. आता लबाड गुरु म्हणजे काय? आपण आता खूप पाहिलं, खूप गुरु कारागृहात आहेत. लबाड गुरु, मी नावं नाही घेत आहे, पण हे सगळे लबाड गुरु, मायेचे गुरु, माया मिळवण्यासाठी आहेत ना. आता खटले किती गुरूंवर चालू आहेत खटले, हे सगळे लबाड गुरु समर्थांचे. किती अख्खं पटांगणच्या पटांगण भरून जायचं. मी नाव नाही घेत आहे कारण हे व्यासपीठ आहे. त्यामुळे लोक म्हणजे प्रवचन ऐकायला केवढी गर्दी करायची, पण आचरण काय आहे? म्हणजे शिकवायचं की विषयांपासून लांब राहा. शिकवायचं म्हणजे वक्ता स्वरूपात सांगायचं की विषयांपासून लांब राहा, विषयांची आसक्ती सोडा आणि आपण चिंतन मात्र करायचं. चिंतन नाही, कृती पण केलेली आहे त्यांनी. चिंतन म्हटलं तर एक वेळ आपण समजू शकू की चिंतनापर्यंतच थांबलेलं आहे, पण ते सुद्धा लबाडच गुरु समर्थांच्या भाषेत बोलायचं तर. म्हणजे चिंतन करणारे सुद्धा लबाड गुरु, त्यांना भ्रष्ट गुरु म्हटले. ह्या गुरूंना आपण भ्रष्ट गुरूंमध्ये मोडूयात फार. पण असंच लबाड गुरु काय करतात? उत्तम वक्तृत्व कला असते, उत्तम सगळं वाचन असतं, बुद्धी असते. त्या बुद्धीचा उपयोग करून ते म्हणजे असं वक्तृत्व करत असतात की सगळ्या लोकांना वाटतं काय हा माणूस आहे की नाही. आपल्या पाहण्यात अजून तर खूप जण आहेत आणि ह्याला आपण अनुकरण करावं. आता तर किती महाराज निर्माण झालेले, आमचा हा संप्रदाय आहेत की नाही, मी नावं नाही घेत आहे, हा संप्रदाय. समर्थ म्हणतात तसं करू नका. त्याच्यामध्ये विवेक विचार करा की हे खरंच गुरु आहेत, हे सद्गुरू आहेत का हे असे लबाड गुरु आहेत. लबाड गुरूंची सुद्धा सांगितलेले आहेत आपल्याला. आणि हा समाज जो आहे ना हा समर्थ म्हणजे असं आपल्याला बायफर्केट करता येणार नाही की 74 ओव्यांमध्ये पहिल्या 15 ओव्या लबाड गुरु सांगितले, पुढच्या काही ओव्या भ्रष्ट गुरु सांगितले, असं नाही आपल्याला बायफर्केट करणार. लबाड गुरूंची लक्षणं सांगितली की समर्थ लगेच सद्गुरूंचं लक्षण सांगतात. आणि हे तर वैशिष्ट्य आहे समर्थांचं, कारण ते शिष्याला समजवत आहेत. आपण लहान मुलाला कसं सांगतो की नाही, खात नसेल तर अरे बाबा, आपण अख्खी पोळी काही त्याला एकदम घालत नाही ना, त्याला आपण काय करतो, तुकडे करतो. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा म्हणतो ना आपण. ह्या दासबोधात काय सांगितलंय, हे समर्था मला छोट्या 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 तुकड्यात समजून सांग. तसं समर्थ शिष्याला सांगताय. शिष्य म्हणजे आपणच आहोत. त्यावेळेस जरी उद्धव डोळ्यासमोर असला तरी आपणच सगळे शिष्य आहोत, बद्ध शिष्य म्हणून, अज्ञानी शिष्य आहोत. तर ते छोट्या 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 शब्दांमध्ये समर्थ ज्ञान देत आहेत शिष्याला, मार्गदर्शन करतायत, उपदेश करतायत. आणि काय सांगतायत की ह्या ठिकाणी तू दक्ष राहा, या ठिकाणी तू सावध राहा. पण ठिकाणं कोणती आहेत? लबाड गुरु हे असे वागायला लागले की शिष्य तू सावध. तिथं तू म्हणजे रामकृष्ण परमहंसांना सुद्धा, हे विवेकानंदांनी सुद्धा रामकृष्ण परमहंसांना एकदम गुरु म्हणून मानलं नाही. किती प्रकारे परीक्षा पाहिली आहे विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंसांची.
आणि शेवटी जेव्हा त्या परीक्षेमध्ये कस लागला तेव्हा विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंसांना गुरु म्हणून मान्य केले, सद्गुरू म्हणून मान्य केलेलं आहे. अशी परीक्षा तू घे, शिष्याला सांगतायत. कारण यामध्ये तुझं अहित आहे. जर तू सावध राहिला नाही, तू दक्ष राहिला नाही, तू विवेकाने या गुरूंचं फॉलो केलं नाहीस या लोकांना, तर ह्याच्यामध्ये तुझं अहित आहे. कारण तो जर अपात्र गुरु असेल तर तू तुझ्याबरोबर इतरांचा पण नुकसान करशील. तो लबाड गुरु असेल तर तू प्रपंचातच राहशील, जन्ममृत्यूच्या मरणात चक्रातच राहशील तू. आणि तू तुझं जे परमहित आहे, अध्यात्म आहे. अध्यात्म याचा अर्थ काय? आध्यात्मिक उन्नती म्हणतो आपण ना. अध्यात्म म्हणजे अधिक आत्मा. म्हणजे काय? आत्म्याचा अभ्यास करणं. आत्मा म्हणजे काय? आत्माराम. आपण जर आता आपण इथे आहोत, आता मी इथे आहे, मी बोलते, माझे हे डोळे आहेत. हे डोळे प्रेताला पण डोळे असतात, प्रेतालाही नाक असतं. म्हणजे मी समजून काय सांगते की त्या आत्म्याचा अभ्यास करण्याचं, आत्माचा ज्ञान घेण्याचं हित जे आहे ना तुझं, त्याला तू मुक्षील. इथे तू विचार कर. हे डोळे आहेत, पण हे डोळे प्रेताला पण असतात, हे नाक प्रेताला पण असतं. पण त्याच्यामधलं नक्की काय जातं? डोळा आहे म्हणजे काय आहे? या डोळ्यामध्ये चैतन्य आहे. आणि ते चैतन्य म्हणजे स्वस्वरूप आहे, आत्मा आहे. आणि हे परमात्म्याचं प्रतिबिंब आहे. परमात्म्याने काय ठरवलं? ब्रह्मस्वरूप जे आहे, एकमेव आहे, अद्वितीय आहे, निर्विकार आहे. आपण हे सगळं ऐकतो. त्याला कंटाळा आला एकटंच राहण्याचा, आणि त्याला वाटलं आपल्याला कुणीतरी सोबती हवा, म्हणून त्याच्यामध्ये एक स्फुरण निर्माण झालं, ती माया. ती पण शुद्ध आहे. ती माया जी आहे ती शुद्ध आहे. आणि माया ही शक्ती आहे. आणि ह्या शक्तीने हे सगळं जग निर्माण केलेलं आहे. आणि ह्या जगामध्ये ती माया कार्य करते. जसं इलेक्ट्रिकचं उदाहरण घेऊन आपल्याला ते पटेल की ती कशी कार्य करते. तर जेव्हा पॉवर स्टेशन कडून आपल्या घरामधले हे उपकरण आहेत ना, वीज लागते, AC लागतो, फॅन लागतो, काय जी आपली उपकरणं घरातली आहेत ती कशी चालतात? तर फ्यूज मार्फे वीज आपल्याकडे येते, बरोबर आहे. आणि पॉवर स्टेशन कडून आपल्या त्या फ्यूज मीटरमध्ये वीज येते. पॉवर स्टेशन म्हणजे ब्रह्मतत्व, फ्यूज म्हणजे जीवात्मा, जीव. आणि ही उपकरणं जी आहेत ना, ही सगळी आपली इंद्रिय आहेत. असं जर लक्षात घेतलं तर आपल्याला माया आणि ब्रह्म समजायला सोपं जाईल. नाहीतर ते जडजड शब्द सांगून काही कळणार नाही आपल्याला. त्यामुळे जर तू अपात्र गुरुच्या मागे लागशील, तू लबाड गुरुच्या मागे लागशील, तर तुझं अकल्याण होईल. कारण नरदेहावर पण शंकराचार्य सुद्धा म्हणतात, आचार्य म्हणतात ना, नरदेह हा दुर्लभ आहे. आणि त्याच्यापेक्षा दुर्लभ म्हणजे गुरुकृपा. आचार्य नेहमीच सांगत असतात, नरदेह का दुर्लभ आहे? तर जेव्हा पाप आणि पुण्य समसमान होईल तेव्हा नरदेह प्राप्त होतो. आणि नरदेह ही बाकी सगळे जे योनी आहेत या भोग योनी आहेत. नरदेहाला म्हणजे मनुष्याला बुद्धी दिलेली आहे, भावना दिलेला आहे, विचार करण्याची ताकद दिलेली आहे. बुद्धी म्हणजे काय? बुद्धीवरून आपण एवढं भरकटून आलो इथे. बुद्धी म्हणजे निर्णय करणे. त्यामुळे शिष्याला सांगतात की तू शिष्या निर्णय कर, तू अपात्र गुरु धरू नकोस. ते जे गुरु आहेत ते योग्य आहेत का अपात्र आहेत याचा विवेक कर, विचार कर, आणि मगच त्यांना शरण जा किंवा त्यांचा अनुग्रह कर. आता लबाड गुरु असतात ना, ते काय करतात? लबाड गुरु किंवा भ्रष्ट गुरु म्हणूयात आपण थोडक्यात. भ्रष्ट गुरु जे असतात ते कसं सांगितले समर्थांनी, की त्यांनी थोडीशी साधना केलेली असते भ्रष्ट गुरूंनी. आणि मग साधनेमधले मुख्य अडथळे म्हणजे सिद्धी आहे, बरोबर आहे. तुम्ही एक साधना करायला गेला की तुम्हाला वेगळे वेगळे अनुभव येतात. नादाचा अनुभव येतो, प्रकाशाचा अनुभव येतो, गंधाचा अनुभव येतो, किंवा तुम्हाला एक सिद्धी प्राप्त होतात. तिथपर्यंत साधना झाली तर आपली. आणि मग त्या सिद्धींचा उपयोग करून चमत्कार करतात भ्रष्ट गुरु. मी सांगते आता, लबाड गुरु झालो, भ्रष्ट गुरु त्या सिद्धींचा उपयोग करून चमत्कार करतात. आणि मग लोक म्हणतात, अरे चमत्कार झाला.
त्या सिद्धी आहेत ना, अष्टसिद्धी, आणिमा, हा आणिमा, लहिमा वगैरे ज्या काही अष्टसिद्धी आहेत, मला पूर्ण नाव आत्ता पाठ नाही आहेत, पण त्याच्यामध्ये त्या सगळ्या मारुती रायांना अवगत होत्या, सगळ्या सिद्धयोग्यांना अवगत आहेत. म्हणजे एकदम हलकं शरीर करणे, पाण्यावर चालणे. कालच मला एक व्हिडिओ आला, पाण्यावर चालतो एक फॉरेनमध्ये माणूस. ह्या सगळ्या सिद्धी आहेत आणि ह्या सगळ्या सिद्धी प्राप्त होतात साधनेने, बरोबर आहे. आणि मग त्या सिद्धी प्राप्त झाल्यानंतर त्याचा उपयोग करून चमत्कार करतात. आणि हा चमत्काराचं म्हणजे चमत्कारामागचा हेतू काय असतो, भाव काय असतो? लोकेशना, वित्तेषणा. म्हणजे काय? मला प्रसिद्धी पाहिजे, मला भरपूर पैसा मिळाला पाहिजे, माझे असे शिष्य व्हायला पाहिजेत तयार की ते 100 बडकर 1 श्रीमंत पाहिजे. चार्टर फ्लाईटमधून फिरणारे गुरु आहेत की नाही, मी नावं नाही घेते. आता अनेक गुरु असे आहेत की ते विमानाने प्रवास करतात, बिझनेस क्लासमधून प्रवास करतात, बरोबर आहे की नाही. असेल त्यांच्याकडे, पण समर्थांनी त्या काळी सुद्धा निरीक्षण शक्ती किती आहे बघा. तर असे जे सिद्धी प्राप्त झालेले गुरु आहेत, हे पण तू नीट पारखून घे. तिथे तू विवेकाचा किंवा विवेक बुद्धीचा विचार कर, आणि हे खरंच सद्गुरू आहेत का ह्याचा विचार कर. आणि समर्थ म्हणतात हे सगळे जे गुरु आहेत, गुरु, लबाड गुरु, अपात्र गुरु, हे सगळे गुरु सांगतायत समर्थ या समासात, आणि सांगतात ते सद्गुरू नाहीत, असं समर्थ त्या ओवींमध्ये सांगत आहेत की हे जरी सगळे असले तरी हे सद्गुरू नाही. मग सद्गुरू कोण आहे? आणि त्या सद्गुरूंची लक्षणं समर्थ ह्या समासात सांगत आहेत. पहिल्या 3 ओव्यातच समर्थांनी लबाड गुरूंची लक्षणं सांगितलेली. मी फार नाही, थोड्याफार ओव्या घेते. मी मुख्य जे आहे समर्थांनी या सद्गुरू लक्षणामध्ये सांगितलंय की गुरु आहेत ते पोट भरायची विद्या शिकवतात. तिथपर्यंत ठीक आहे, कारण प्रपंचामध्ये प्रपंची पाहिजे सुवर्ण, समर्थांनी सांगितलेलंच आहे ना की तुम्हाला प्रपंच चालवायचा असेल तर प्रपंचासाठी तुम्हाला जेवढं आवश्यक आहे, आवश्यक गरजेपुरतं, असं सांगतात ना की ओंजळ भरेल एवढं घ्या, ओंजळीतून बाहेर पडेल एवढं साठवू नका, कारण ती आसक्ती आहे. त्यामुळे प्रपंची पाहिजे सुवर्ण. प्रपंचासाठी तुम्हाला जे जे आवश्यक आहे ते तुम्ही ज्ञान मिळवा, कारण आळसावर समर्थांचा विलक्षण राग. प्रपंचामध्ये जर तुम्हाला आळस सोडायचा असेल तर तुम्हाला काहीतरी कृत्य कर्म करायलाच पाहिजे, आणि मग त्याच्यासाठी तुम्ही गुरु करणं गरजेचं आहे. म्हणून त्यांनी समर्थांनी म्हणजे आई वडील हे सुद्धा गुरु सांगितलेले, कारण त्यामधून आपण काय शिकतो तर कसं वागावं, किंवा मोठ्यांच्या आचरणातून. लहान मुलं पण आचरण करत असतात ना, त्यांना कुठे वाचता येत असतं, पण ते मोठे कसे वागताय, आणि आपण कौतुक करतो काही काही गोष्टींचं लहान मुलांचं की हे कसं याला सुचलं, आणि त्याला बरोबर आठवत असतं बरं का. त्याला ते त्याचा अर्थ कळत नसतो, काही नसतो, पण तो बरोबर तो शब्द तिथे वापरतो, बरोबर त्याप्रमाणे आचरण करतो. आत्याबद्दल काय बोललंय तर आत्याला जाऊन सांगतो. इतका निष्पाप असतो ते लहान मुलं, बरोबर आहे की नाही. कारण हे काय असतं, प्रपंचातले पहिले गुरु म्हणजे आपले आई वडील असतात, हे गुरुच आहे. आता पहिल्या 3 ओव्यांमध्ये लबाड गुरूंची लक्षणं सांगितली की ते चमत्कार करून स्वतःला गुरु म्हणवण्यात धन्य मानतात. मगाशी आपण पाहिलं ना, भ्रष्ट गुरु, त्यांनी साधना केलेली असते, त्यांना सिद्धी प्राप्त झालेल्या असतात, आणि त्या सिद्धी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी साधना सोडलेली असते. ते त्या सिद्धीत अडकलेले असतात, आणि त्या सिद्धीचा वापर ते स्वतःला एषणा म्हणजे सामर्थ्यशाली म्हणण्यासाठी किंवा काहीतरी प्रसिद्धी मिळवण्यासाठी म्हणून त्याचा उपयोग करतात, आणि पुढे साधना सोडून देतात. कारण त्या सिद्धीमध्ये अडकू नका असं सगळे संत सांगतात की त्याला पार करून पुढे जा, तर तुम्हाला मूळ मायेचं दर्शन होईल. आणि जेव्हा मूळ माया गुणमायेचं दर्शन होईल, आणि त्या गुणातीत, त्या त्रिगुणातीत झाल्यानंतर मूळ मायेचं दर्शन होईल. ती शुद्ध जाणीव आहे, आणि त्या शुद्ध जाणीवेच्या पुढे गेलात तुम्ही
की तुम्ही ब्रह्मस्वरूपच होऊन जाल. पहिल्या समासात आपण ह्या सद्गुरू एकरूपतेवर खूप बोललेलो आहोत. त्यामुळे समर्थ सांगतात की जे करामती दाखविती, पहिलीच ओळी आहे, जे करामती दाखविती तेही गुरु म्हणी जेती, परंतु सद्गुरु नवेती मोक्ष दाते. सद्गुरू म्हणजे काय समर्थांनी इथं सांगितलं. मी सांगितलं ना की ह्या समासाचं असं वर्णन करता येणार नाही की पहिल्या 12 ओव्या लबाड गुरूंच्या आहेत, दुसऱ्या पुढच्या 13 ओव्या भ्रष्ट गुरूंच्या आहेत, नंतर तिसऱ्या ओव्या पडत मूर्खांच्या, पडत मूर्ख गुरूंच्या आहेत, असं आपल्याला वर्णन करता येणार नाही. समर्थ शिष्याला समजवतात त्या वेळेस त्यांच्या मनामध्ये शिष्याचं काय म्हणतात त्याला, चेहरा पाहून जे जे समर्थांच्या मनात आल्या त्या शंकांना समर्थ उत्तर देत आहेत. म्हणून ते म्हणतात की जे करामती दाखविती तेही गुरु म्हणी जेती. मी गुरु आहे, मला सिद्धी प्राप्त झाल्या म्हणून मी हे चमत्कार दाखवतो, परंतु सद्गुरु नवेती मोक्ष दाते. म्हणजे सद्गुरूंचं पहिलं लक्षण काय, मोक्ष देणारे. आपण नंतर म्हणजे वेगळी 12 लक्षणं सांगितलेली आहेत एका ओवीत, ती आपण व्यवस्थित पाहणार आहोत. म्हणजे काय, प्रसिद्धीची हाव, मग त्याच्या मागे लागणे. त्यामुळे हे गुरु चमत्कार करतात. मग संत तुम्ही म्हणाल संत चमत्कार नाहीत का करत? अनेक संतांनी चमत्कार केली. माऊलींनी भिंत चालवली, रेड्याच्या मुखातून वेद वदले, हे चमत्कार नाही. हे चमत्कार आहेत, पण हे चमत्कार हे कोणत्याही ऐशणेसाठी केलेले नाही, ते आपोआप घडलेले आहेत. म्हणजे माऊलींचं चरित्र पाहिलं तर माऊलींना रेड्याच्या मुखी वेद का वदवावे लागले? ही ईश्वरी रचना होती, हे ईश्वरी कार्य होतं. त्यांनी स्वतःहून चमत्कार माऊलींनी म्हणजे तिथे, म्हणजे हे जे गुरु आहेत ह्या गुरुच्या संदर्भात बोलतायत ना समर्थ. चमत्कारी गुरु जे आहेत ना, लबाड गुरु, ह्या गुरूंच्या दृष्टीने ते सांगतायत की चमत्कार दाखवणे ते काम का करतात, तर त्यांना शिष्य गोळा करायचे असतात, पैसा गोळा करायचा असतो, प्रसिद्धीची हाव असते. माऊलींना काय प्रसिद्धीची हाव होती? किंवा समर्थांनी ते एक प्रेत दशपंचक पहिलं समर्थांचं चरित्र पाहिलं तर ते ध्यानाला बसलेले होते आणि ती सती निघालेली होती आणि त्या सतीबाईंनी त्यांना नमस्कार केला, तेव्हा समर्थांनी अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देऊन टाकला. इथं समर्थांचं काय इच्छा, म्हणजे त्याच्यात त्यांना काय होतं? आणि ती म्हणाली की तुम्ही काय आशीर्वाद दिलाय की मी सती चाललेली आहे. आणि मग समर्थांनी त्या प्रेतावर हे शिंपडलं आणि तो पहिला शिष्य म्हणजे उद्धव समर्थांचा, आणि त्याला उपदेश करता येते. आणि हा जो चमत्कार घडला आहे हा चमत्कार आपोआप घडलेला आहे. त्याच्या मागे समर्थांना प्रसिद्धी नको होती, पैसा नको होता, ध्यानस्थ बसलेले होते. त्यांना तर माहिती पण नव्हतं आपल्याला कोण नमस्कार करायला. म्हणजे संत चमत्कार करतात, पण त्या चमत्कारामागचा त्यांचा भाव फार महत्वाचा असतो. जसं गीतेत म्हटलेलं आहे ना, कोणतंही कर्म, रामाने रावणाला मारलं, तमोगुण आहे ना खरा, हत्या हे तमोगुणी लक्षण आहे ना, पण सांगितलं काय जातं की त्याच्या मागचा भाव महत्वाचा आहे. कोणतंही कृत्य करताना चित्रगुप्त हिशोब कशाचा ठेवतो, ते कृत्य केलं त्या मागचा भाव काय ह्याच्यामध्ये. आपण पण किती गोड बोलतो, आपल्याला एखादा माणूस घरी आलेला असेल आणि त्याला आवडत नसतो आपल्याला, बरोबर आहे की नाही, पण आपण त्याच्याशी खूप गोड बोलतो. त्याला असं वाटतं अरे वा वा काय स्वागत केलं, पण आपला भाव काय असतो, स्वागत करून जाऊ होतो. खूपदा होतं की नाही असं. म्हणजे मी एक प्रपंचातलं उदाहरण दिलं की ते पटतं. तसं कंसाचा वध कृष्णाने केला. कंस आधम होता, अत्याचारी होता, त्याने प्रजेला त्रास दिला होता. प्रजेच्या त्रासाची सुटका करण्यासाठी केलेली हत्या. दिसताना ते तमोगुण दिसलं तरी त्याच्या मागचा भाव जो होता तो प्रजेचं रक्षण, विश्वाचं रक्षण हा भाव होता. समर्थांनी पण शिवाजी महाराजांना विजापूरचा सरदार निघाला असं काव्य केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अखंड सावधानता, दक्षता घ्यावी हे सगळं लिहिलेलं आहे. समर्थांनी सुद्धा शिवाजी महाराजांना मार्गदर्शन करून लेंछांना मारायचंच सांगितलं होतं, कारण त्यांनी इतका भारत त्रस्त करून सोडलेला होता. म्हणून हा भाव महत्वाचा आहे, म्हणून ते पापकृत्य धरलं जात नाही. त्यामुळे हे जे लबाड गुरु आहेत हे चमत्कार करतात, पण संत जे चमत्कार करतात तो चमत्कार हा आपोआप घडला जातो, त्यांना कुठलीही प्रसिद्धी नको असते.
सिद्धीचा वापर करणारे गुरु, जादूटोणा करणारे गुरु, शाबरी विद्या करणारे गुरु आपण सगळं पाहिलेलं आहे. आणि ह्या सगळ्यांपेक्षा सद्गुरू वेगळे आहेत असं समर्थ सांगतात. आता हे सद्गुरू वेगळे आहेत काय, तर सद्गुरू काय करतात, ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञानाचा उपदेश करतात. सद्गुरूंची लक्षणं समर्थांनी सांगितलेली आहेत. जवळजवळ 52व्या ओवीत 12 लक्षणं सांगितलेली आहेत सद्गुरूंची. म्हणून ज्ञान, वैराग्य आणि भजन, स्वधर्म, कर्म आणि साधन, कथा, निरूपण, श्रवण, मनन, नीती, न्याय, मर्यादा, श्रीराम. ही 52वी ओवी ह्या समासाचं सार आहे. थोडक्यात की 12 लक्षणं समर्थांनी सद्गुरूंची सांगितलेली आहेत. आपण आता पाहिलं हे भ्रष्ट गुरु, लबाड गुरु सगळं पाहिलं थोडक्यात. मग आता ही 12 लक्षणं यातलं एक जरी गुण नसेल तरी ते सद्गुरू नाही असं समर्थ सांगतायत. कारण ते काय म्हणतात की यातला एक जरी गुण नसेल तरी तो सद्गुरू परिपूर्ण नाही असं पुढच्या ओव्यांमध्ये समर्थ सांगतात. आता पहिलं काय लक्षण आहे सद्गुरूंचं, ज्ञान. आपण आता सद्गुण लक्षण हा समास आहे ना, आपण सगळं पाहिलं, भ्रष्ट, लबाड गुरु सगळे पाहिले, गुरु पाहिले. आता सद्गुरू पाहूया. ज्ञान. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आत्मज्ञान म्हणजे काय, आत्म्याचं ज्ञान. आत्मा म्हणजे काय, मी 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 स्वस्वरूप आहे, बरोबर आहे की नाही. मी स्वस्वरूप आहे ह्याचं ज्ञान होणं म्हणजे आत्मज्ञान. समर्थाने सांगितलं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. सद्गुरूंची लक्षणं पाहतोय आपण म्हणून मी परत सांगते. म्हणजे काय असतं की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं ज्ञान करून घेतो, जाणीव करून घेतो की मी आत्मस्वरूपच आहे, हे विचार करण्याचं काम कोणाचं आहे, बुद्धीचं आहे. बरोबर आहे. आपण म्हणलं ना की बुद्धी, आपण देहबुद्धी आणि आत्मबुद्धी ज्ञानाच्या वेळेस आपण घेऊयात. आणि समर्थ शिष्याला उपदेश करतायत बरं का. सद्गुरूंचं पहिलं लक्षण सांगतायत की ज्ञानी आहे. ज्ञानी म्हणजे आत्मज्ञानी, आत्मसाक्षात्कारी आहे. आणि ते स्वतः आपण बघा, आपल्याला एखादी माहिती असेल, आपल्याला एखाद्या गोष्टीचं ज्ञान असेल तरच आपण दुसऱ्याला देऊ शकतो ना. आपल्याकडे जर काही नसेल तर आपण दुसऱ्याला काहीच देऊ शकणार नाही. मग जो स्वतः आत्मज्ञानी आहे, ज्ञानी आहे, तो शिष्याला त्याच्यासारखा बनवेल, तो सद्गुरू ना. म्हणून समर्थ सांगतात. आणि आत्मज्ञान, आत्मबुद्धी आणि देहबुद्धी याचा विवेक सद्गुरू करतात आणि तो तू कर असं शिष्याला सांगतात. आता आत्मबुद्धी म्हणजे काय आणि देहबुद्धी म्हणजे काय हा शब्द खूपदा वापरतो आपण. आत्मबुद्धी आणि देहबुद्धी. बुद्धी आत्म्याच्या अतिशय जवळ आहे बरं का. आत्म्याच्या अतिशय जवळ आहे बुद्धी. हे बुद्धी, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे अंतःकरणाचंच 4 कार्य आहे असं म्हणूयात आपण. अंतःकरण म्हणजे काय, बहिर्करण म्हणजे काय, हे आपली इंद्रिय, डोळे, हात, पाय, नाक, कान, ही सगळी बहिर्करण आहेत, बहिरुपकरण आहेत म्हणूयात आपण. बरोबर आहे. आणि अंतःकरण म्हणजे काय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. ह्या अंतःकरणाची वेगळी वेगळी कार्य. संकल्प विकल्पाचं कार्य आलं की त्याला आपण म्हणतो अंतःकरणाचा तो भाग म्हणजे मन आहे. नंतर विचार योग्य आहे का नाही, अयोग्य आहे, हे कार्य आलं अंतःकरणाचं त्याला. आणि हे सूक्ष्म असतं, अंतःकरण सूक्ष्म असतं. हात दिसतात ना आपले, डोळे दिसतात, तसं मन दाखवा म्हटलं तर दिसतं का. फक्त माऊलींनीच सांगितलेलं आहे मनाची जागा कुठं आहे. मनोवैज्ञानिकांना सुद्धा जागा माहिती नाही, पण माऊलींनी सांगितली मनाची जागा अहंकाराच्या डोक्यावर आहे. मनाची जागा अहंकाराच्या डोक्यावर आहे. माऊलींनी 700 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. तर हे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ही अंतःकरणाची कार्य आहेत. मग हे बुद्धी जी आहे ना ही आत्म्याच्या जवळ असते. मग जेव्हा बुद्धी आत्म्याच्या दृष्टीने विचार करते तेव्हा तिला म्हणतो आपण आत्मबुद्धी. बरोबर आहे. आणि जेव्हा बुद्धी देहाच्या दृष्टीने विचार करते म्हणजे मनापासून आलेली इन्फॉर्मेशन, माहिती ही बुद्धीकडे येते मनाच्या द्वारे आणि मग ती बुद्धी विचार करते की ही आलेली माहिती आहे, ह्याचा आपण काय निर्णय घ्यायचा आहे.
म्हणजे आता एखादा मनुष्य आहे, आपण आता हे अपात्र गुरु पाहिलं ना, अपात्र गुरूंचं उदाहरण घेऊ म्हणजे आपल्याला स्पष्ट होईल ज्ञान म्हणजे काय आहे आणि ते सद्गुरूंचं पहिलं लक्षण काय आहे. ते 12 लक्षण आहेत, मला भराभरा संपवावी लागणार आहे. त्यामुळे जेव्हा आलेली इन्फॉर्मेशन बुद्धी गोळा करते तेव्हा ती विचार करते की नाही नाही नाही, या माणसाला मला फॉलो करायचं नाही. झाला निर्णय. तो कुणाचा झाला? आत्मदृष्टी. त्याला म्हणायचं आत्मज्ञान. दुसरा आहे वैराग्य. विरागी हा शब्द आहे, बरोबर आहे. वैराग्य, राग म्हणजे आसक्ती. राग याचा अर्थ आसक्ती आहे. अनुराग, अनुराग हा शब्द आपण वापरतो की नाही, म्हणजे प्रेम, आसक्ती, ममत्व. आणि आसक्ती नसणे म्हणजे वैराग्य किंवा विरक्त. आसक्ती म्हणजे काय? मोह, माया, बंधन नसणे. म्हणजे मग हे जे संत आहेत ना, खरं तर समर्थांचं जे तत्वज्ञान आहे ना, हे सद्गुरु लक्षणामध्ये स्पेसिफिक मी सांगते की समर्थांचं तत्वज्ञान 2 अंगाने आहे. एक म्हणजे की आत्ता जो जीव आहे तो ज्या स्थितीत आहे ना, त्या स्थितीपेक्षा त्याला उच्च अवस्थेत आणणे, हे एक अंग आहे सद्गुरु लक्षण सांगताना. की त्यांचा शिष्य, आपण पण अज्ञानी बद्ध शिष्य आहोत, मी तर म्हणते अगदी. तर ह्या बद्धाचा थोडा मुमुक्षु करायचा, की त्याला वाटलं पाहिजे बाबा की आपल्याला काहीतरी आपला आत्म साक्षात्कारीकडं किंवा आपण चांगलं वागायला पाहिजे. एवढं वाटलं ना, हे पहिलं तत्वज्ञान आहे समर्थांचं. 2 अंगापैकी हे पहिलं. आणि दुसरं म्हणजे काय आहे की जो वर आलेला आहे ना, आता जीव या लेवल पासून जो वर आलेला आहे, मनुष्य किंवा मानव या लेवल पासून जो वर आलेला आहे, त्याला सच्चिदानंद स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची. अशा 2 भागामध्ये हे सद्गुरु लक्षण विचार करण्यासारखा आहे असं मला वाटतं. दुसरा आहे वैराग्य, आसक्ती नाही. संतांना नसते का आसक्ती? संत खरं आपल्यासारखेच असतात ना. संत सद्गुरू समर्थ आपण पाहतो की नाही, सर्वत्र फिरत होते, लोकसंग्रहात लोकांपाशी जात होते. मग त्यांना आसक्ती नाही असं म्हणता येईल का? गरजेपुरती शरीराला चांगलं राहण्यात, कारण नरदेह हे फार अमूल्य ठेवा आहे, घबाड म्हणतात समर्थ त्याला. तो नरदेह, कारण त्याच्याद्वारेच साधन, तो म्हणजे उपकरण आहे. साधना करून आपल्या नरसे नारायण प्रवास करण्यासाठी नरदेहाचं महत्व आहे. त्यामुळे त्या नरदेहाला जे आवश्यक आहे तेवढं त्याला मिळायलाच पाहिजे. समर्थ साधना काळामध्ये जी भिक्षा मिळायची त्या भिक्षेचे 3 भाग करायचे. एक स्वतःला ठेवायचा, एक पशुपक्ष्यांना ठेवायचा आणि एक अजून तिसरा म्हणजे निसर्गासाठी असा ठेवायचा. आणि आपला जो भाग आहे भिक्षेचा तो पाण्यात बुडवून ते ग्रहण करायचे. चरित्र पाहिलं समर्थांचं. तर तो का ग्रहण करायचे? कारण ह्या जिभेची चोचले नाही पुरवायचे. ही आसक्ती नसणं आवश्यक आहे. ते गेलं देह पोसेल ना, बरोबर आहे की नाही. पण त्या चिवेला आपण म्हणतो की नाही, भोपळ्याची भाजी नको, पांढरा भोपळा नको, लाल भोपळा नको, कारलं नको, ढोबळी नको, ही आसक्ती. कारण तिथं आपलं काय होतं, विचार बदलतो की मला हे आवडतं, आवड निवड, ह्याला आपण म्हणतो आसक्ती. ती आसक्ती जी आहे ना ती नसणे म्हणजे वैराग्य. त्याच्यानंतर तिसरं म्हणजे उपासना. उप आणि आसन म्हणजे जवळ बसून काय जे सद्गुरूंनी दिलेलं जे आहे, नामस्मरण म्हणा किंवा जे काही साधन दिलेलं आहे ते करणं, याला म्हणतात उपासना. उपासना ही नित्य उपासनेला खूप महत्व आहे. आपण आता भराभर संपवू, मला खूप सांगायचं आहे खरं याच्यात. 5वं जे आहे सद्गुरूंचं लक्षण, आणि समर्थ उपासना करत होते सगुणाबरोबरच निर्गुणाची सुद्धा. समर्थांचं चित्र पाहिलं तर तुम्हाला त्यांच्या हातामध्ये जपमाळ दिसेल कायम. कारण सगुणाच्याच आधाराने निर्गुणापर्यंत पोहोचायचे, सगुणाचेही आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, असं समर्थांची भूमी आहे. की कारण सगुण उपासना सगळ्यांना जमेल. सगुण उपासना म्हणजे काय? मूर्ती पूजा असेल, प्रतिमा पूजा असेल, एखादी ग्रंथ पूजा असेल, की जे इष्टदैवत आहे, जे मानलं आहे. आणि उपासनेने काय होतं, उपासना समजा एखाद्यांना गुरु नाही लागला, सद्गुरू नाही लागले, एखादा गुरुमंत्र नाही लागला एखाद्या मनुष्याला, तर त्यांनी त्याच्या मनाने जेव्हा एखादा मंत्र नामजप सुरू केलेला असतो तर त्याच्यामुळे त्याला सद्गुरू भेटतात.
ही जी आहे ह्याला उपासना म्हणतो आपण. आणि ही जी उपासना आहे हे सद्गुरू करत असतात. सद्गुरू सगुणाबरोबर निर्गुणाची पण उपासना करत असतात, ते सद्गुरू. भ्रष्ट गुरु काय, सिद्धी प्राप्त झाली बस, त्यांनी काय केलं त्याचा उपयोग सामर्थ्य, पैसा, नंतर काय प्रसिद्धीसाठी केला, पुढे उपासना सोडून दिली ना. त्यामुळे तसं तू म्हणू नको मग ते भ्रष्ट आहेत का हे पहा. तर हे सद्गुरूंचे महत्वाचं लक्षण सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर सद्गुरू साधना. साधना म्हणजे काय की जे ध्येय आहे ना आपल्याला, ते ध्येय साधण्यासाठी जो मार्ग आहे ना तो मार्ग सोडायचा नाही, ते ध्येय सोडायचं नाही, तिथे मार्गरत चालत राहायचं, याला म्हणतात साधना. मग नरदेहाचं ध्येय काय आहे? नरदेह काय, आपण काय जन्माला आलो की आपण काय म्हणतो, आधी आपण आईच्या पोटात असतो ना तेव्हा आपण म्हणत असतो सोहम सोहम, कारण आपल्याला त्या यातना जाणवत असतात की म्हणून आपण या यातना आपण समर्थांनी तर प्रचंड वर्णन केलेलं आहे दासबोधात, वाचा तुम्ही. नरदेह कसा निर्माण होतो याचं इतकं भयानक म्हणजे घाण, किती घाण आहे. आणि असा आपल्या यातना शोधत असतो हे सोसत असतो जीव, तेव्हा तो म्हणत असतो सोहम, मी परमात्माचाच अंश आहे, मी परमात्माच. आणि जसा तो जगात येतो तसा तो म्हणतो कोण आहे. तर साधना काय करायची आहे की मी जन्माला आलोय, ठीक आहे, प्रारब्धानुसार मला जन्म आलेला आहे किंवा माझ्या काहीतरी राहिलेल्या काय म्हणतात त्याला वासनांमुळे मला जन्म आलेला आहे. तर ह्या जन्माला येऊन मी जे आजवर केलेलं आहे 84 लक्ष योनीतून प्रवास केलेला आहे, तर त्या प्रवासाचा बाहेर म्हणजे काय म्हणतात त्याला पिछेमूड करायचे. हा प्रवास असाच चालू नाही ठेवायचा, हा पिछेमूड करून करायचा आहे आणि हे सगळं मला संपवायचं आहे आणि मी माझं स्वस्वरूप आहे तिथं पोहोचणार. हे जे ध्येय आहे ह्याला आपण साधना म्हणतो. त्याच्यानंतर आपण ज्ञान, स्वधर्म कर्म. स्वधर्म कर्म म्हणजे काय, आता सगळे संत होते की नाही आपले, ते काम करतच होते ना. म्हणजे कबीरांचं उदाहरण आपण घेतलं, कबीराचे विणतो दोहे कौशल्याचा राम भाई. कबीराचे दोहे विणायचे, पण कबीर त्यांचं जे विणण्याचं काम आहे ना ते काम स्वतः करत होते. हा स्वधर्म, जी कर्तव्य कर्म आहे ती नियमितपणाने करणे याला स्वधर्म म्हणतात. आणि कर्म म्हणजे कृत्य, ती करताना अखंड भगवंताचं अनुसंधान आहे. कबीरांना काही फरक पडत नव्हता. कबीरांच्या कितीतरी दोह्यांमधून आपल्याला कळेल निर्गुण निराकार संत होते कबीर. त्यामुळे ते त्यांचं जे काही काम आहे, विणकर होते ना ते काम ते करतच होते. किंवा सगळे पण संत बघा, तुकाराम महाराज सुद्धा वाणी काम करत होते. त्यांचा जो काही दुष्काळानंतर ते भंडारा डोंगरावर वगैरे जाऊन, पण त्यांचं जे काम आहे ते करत होते. गोरा कुंभार इतकं ते करत होते की ते मूल पायाखाली आलेलं सुद्धा त्यांना कळलं नाही. हे सगळं संतांचं जर चरित्र पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की ते त्यांची जी कर्तव्य कर्म आहेत ती करत आहेत आणि सद्गुरू स्वधर्म कर्मही करत असतात. अशा पद्धतीने नंतर श्रवण निरूपण आपण पाहिलं, स्वधर्म कर्म साधना पाहिलं, कथा आणि निरूपण. समर्थ सुद्धा साधना काळामध्ये दुपारच्या वेळेस कीर्तन, कथा, निरूपण, प्रवचन ऐकायला जायचे. समर्थांनी स्वहस्ताक्षरात रामायण लिहिलेलं आहे. धुळ्याला समर्थ वाग्देवता मंदिरात समर्थांच्या हस्ताक्षरातलं रामायण आहे. अजून कशासाठी करायचे ते? आत्मज्ञानी होते, त्यांना आत्मसाक्षात्कार झाला होता, प्रभू रामचंद्रांनी त्यांना दर्शन दिलेलं होतं, तरी ते काय ऐकायला जायचे? मागच्या प्रवचनामध्ये आपण सांगितलेलं आहे की वक्ता कसा असतो की त्याला सगळं माहिती असून सुद्धा तो निरूपण शांतपणाने ऐकतो. एकनाथ महाराजांचं उदाहरण घेतलं तर आपल्याला लक्षात येईल की त्यांनी प्राकृतात लिहिलं म्हणून त्यांच्या मुलांनी त्यांच्यावर की हे काय केलंय तुम्ही, प्राकृतात भागवत जेव्हा लिहिलं तेव्हा. आणि ते म्हणाले ठीक आहे, म्हणे मी आज पुराण करतो. त्यांचा मुलगा म्हणाला ठीक आहे, म्हणाले तू कर पुराण. त्या पुराणाला कोणीच यायचं नाही, हे बसायचे. एकनाथ महाराजांचं भविष्य चरित्र वाचलं तर बघा, ते बसायचे. आज कुणीच आलं नाही माझ्या पुराणाला, ठीक आहे म्हणाले, पण ते बसायचे. संत आत्मसाक्षात्कारी होते तरी ते बसायचे. म्हणून समर्थ सांगतायत की कथा, निरूपण, श्रवण बसायचे नाही, नुसते ऐकायचे मुलगा काय सांगतोय. पण शेवटी मुलगाच म्हणतो नाही हे काय, आणि सगळ्या
ब्रह्मवृंदाने जेव्हा ते काडी दृष्टांत म्हणतात, जिथे काडी ठेवू ते पान काढायचं, मग ते पाहायचं, आणि त्यांनी मान्यता दिली की हा ग्रंथ संस्कृतातल्या ग्रंथाच्या बरोबर आहे. आजं म्हणलं ते एकनाथ महाराज विचारतात की संस्कृत भाषा देवांची आहे, मग प्राकृत काय चोरांची आहे का भाषा? रोखठोक सवाल विचारतात ते. त्यामुळे हे जे आहे श्रवण, निरूपण आणि कथा ऐकायचं, नीती न्याय मर्यादा. नीती म्हणजे काय? नैतिकता. आपण म्हणतो की नाही, शास्त्रानुसार नीतिशास्त्र आहे, त्याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आचरण असतं सद्गुरूंचं. न्याय, न्याय म्हणजे काय असतो की आपण म्हणतो की नाही न्याय आणि अन्याय, म्हणजे शास्त्रानुसार ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तो न्याय मार्ग आहे, आणि शास्त्राला निषिद्ध ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तो अन्याय मार्ग आहे. आता रावणाने पण तप केलं, रावणाला पण सगळे काय म्हणतात त्याला, ब्रह्मदेवाने भरपूर वर दिले, पण त्याने त्या तपाचं, त्या वरांचा मार्ग अवलंबला नाही. जनहितासाठी नाही, विश्वशांतीसाठी नाही, विश्वकल्याणासाठी नाही. हा अन्याय मार्ग आहे. आणि न्याय मार्ग जो आपल्या सगळ्या संतांचा आहे तो न्याय मार्ग. आणि मर्यादा समर्थांचा आहे की नाही, मर्यादा सगळीकडं. अति कोणत्याही प्रमाणामध्ये सर्व काही असावे, ही मर्यादा आहे समर्थांची. म्हणजे हे 12 गुण जिथे शिष्या तुला दिसतील ना ते सद्गुरू. बाकी हे सगळे लबाड गुरु, अपात्र गुरु, भ्रष्ट गुरु आणि गुरु, म्हणजे सद्गुरूंच्या खाली समर्थ गुरूंना जरा तरी सहन करतात, पण अपात्र, लबाड, अभ्रष्ट या गुरूंना समर्थ टॉलरंटच नाही करत. यांच्यावर असे आसूड ओढलेले आहेत. हा तुम्हाला जर मिळाला तर हा तुम्ही संपूर्ण दासबोध जर वाचला ना तर तुमच्या लक्षात येईल. आणि छांदोग्य उपनिषदामध्ये सद्गुरूंना आचार्य म्हणतात. हे एक लक्षण आहे, आचार्य. छांदोग्य उपनिषदामध्ये सांगितले सद्गुरू म्हणजे आचार्य. आचार्य म्हणजे काय? जो शिकवतो तो आचार्य. आपण कुणाला म्हणतो? शंकराचार्यांना म्हणतो आपण. असं आचार्य आपण कुणाला म्हणत नाही. आत्ताच भरपूर आचार्य म्हणणारे गुरु आहेत, पण शंकराचार्य हे आचार्य. त्यामुळे कारण हे सद्गुरू जे असतात ना, हे काय असतात? आपल्यासारखीच माणसं असतात, ह्या प्रपंचात आलेली असतात. मूर्तिमंत भगवंताचं सगुण रूप म्हणजे सद्गुरू थोडक्यात. आणि हे काय करत असतात? आपल्यासारखेच व्यवहार करत असतात. तहान लागते, भूक लागते, त्यांना मलमूत्र विसर्जन करत असतात, देह धारण केलेला असतो त्यांनी, पण त्यांचं जे काय म्हणतात त्याला बुद्धी असते, किंवा त्यांची जी चित्त असतं, किंवा त्यांचं जे मन असतं ना ते अंतरात्म्याकडे राहिलेलं असतं, आत्मबुद्धीकडे असतं. त्यांची बुद्धी सतत अंतरात्म्याच्या, आत्म्याच्या अनुसंधानात ते असतात. म्हणजे विदेही अवस्था थोडक्यात, की देह धारण केलेला आहे पण कशातच आसक्ती नाही, अशी जी अवस्था आहे. सगळे संत आठवा, तुकाराम महाराजांना आठवा तुम्ही, एकनाथ महाराजांना. एकनाथ महाराज तर गृहस्थाश्रमाचं उत्तम उदाहरण आहे संत असण्याचं. हे सगळे विधेय आहेत की नाही, हे सगळे देहाचं काम करतायत. त्यांच्या देहाची जी कृत्य आहेत, गोरा कुंभार आहे, नरहरी सोनार आहे, त्यांचं जे सोनारकीचा धंदा आहे ते करतायत. कुंभाराचं काम कुंभार करतायत, सावता माळी आहेत, माळीचं काम करतायत. हे सगळं दिसतंय की नाही आपल्याला, दृश्य जगात हे संत दिसतायत. पण त्यांचा मुलगा प्रत्यक्ष गोरा कुंभारांच्या पायाखाली आला, म्हणजे त्यांचं लक्ष कुठं असतं? तर आत्म्याकडे, आत्मारामाकडे असतं त्यांचं लक्ष, देहाकडे नसतं. म्हणजे देहबुद्धी नसते त्यांची, आत्मबुद्धी असते. त्यामुळे समर्थ सांगतात की सद्गुरूंना जर ओळखायचं असेल तर हे शिष्या तू सद्गुरू स्वरूपच होणं गरजेचं आहे. म्हणजे तेवढं सद्गुरू स्वरूपाची योग्यता तुझ्याकडे निर्माण केली तरच तू सद्गुरूंना ओळखू शकशील, सद्गुरूंना पाहू शकशील. आणि सद्गुरू हा ब्रह्मस्वरूपापासून कधीच वेगळा नसतो. म्हणून पहिल्या समासात आठवा की सद्गुरू तत्वाशी एकरूप करून टाकतात, म्हणून परीस आणि सद्गुरू यामध्ये भिन्नता
आहे. अशा पद्धतीने फार कमी मला झालेला आहे. अजूनही मला हा समाज सांगायला आवडेल, पण आपण इथे थांबूयात. बरोबर 1 तास झालेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.